नमस्कार, मी क्रांती आहेरे. आज तुम्हाला मी तपोवन भूमी, जिथे रामायणातीलमध्ये रामाने जिथे तपोवन केलेलं होतं, तर त्या ठिकाणी आपण आज इथे तपोवन भूमीला मी भेट देणार आहे. तर बघा, ह्या ठिकाणी आता आपण तपोवन भूमी, तर इथे असे मोठे मोठे वृक्ष आहेत आणि ह्या ठिकाणी तप केलं होतं अशी आख्यायिका आहे रामायणामधली. तर ही आहे तपोवन भूमी. तर पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर असा हा व्हिडिओ येणार आहे आणि मी तुम्हाला पूर्ण तपोवन भूमीचं दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी आता कुंभमेळ्याच्या वेळी साधू संतांना इथे जागा करून देणार होते आणि हे झाडं कापणार होते, पण आता काही निर्णय झाला आहे की हे झाडं तसेच ठेवणार आहे. तर साधारण ही तपोवन भूमी नाशिकपासून 4 किलोमीटर अंतरावरच आहे, तर जवळ आहे हे. तर मी जेव्हा व्हिडिओ काढायला गेली तेव्हा ह्या झाडांचा प्रश्न उभारला होता आणि हे झाडं काढणार होते, पण आता म्हणजे हे झाडं काढणार नाही आहेत, कारण इतके मोठं आहे हे तपोवन भूमी. तर आपण आता पुढे जाणार आहोत तपोवन भूमीचं. आपण नाशिकमधील हे काही लोकांनी बरेच त्यांचं तक्रार केलेली आहे आणि आता आपण इथे पुढे आलेलो आहोत. तर बघा, इथे जे आहेत इथे छान आपण आता इथे शूर्पणखेचं जे नाक कापलेलं होतं रामायणामध्ये जी आख्यायिका आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर आपण सगळ्यात आधी इथे मंदिरात जाणार आहोत. या ठिकाणी छान असं त्यांनी मूर्ती स्वरूपात त्यांनी हे केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत आणि छान असा परिसर केलेला आहे त्यांनी. काही खाऊचे दुकानं आहे, काही तिथे प्रसादाचे दुकानं आहेत, खेळणींचे दुकानं आहेत आणि रामायणामधील काही प्रसंग त्यांनी तिथे मूर्ती स्वरूपात केलेले आहेत. बघा, इथे सीता, लक्ष्मण असं आणि राक्षस, आणि हे बघा किती छान असे हे मूर्ती स्वरूपात. तर पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे त्या तपोवन भूमीचं, की कोणती नदी होती, कोणत्या नदीच्या बाजूला. तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर आपण आता मंदिरात जाणार आहोत इथे. तर बघा, ह्या ठिकाणी इथे शूर्पणखेचं नाक कापलं होतं, तर ती इथे मूर्ती स्वरूपात खूप सुंदर असं हे मांडलेलं आहे. बरेच भाविक या ठिकाणी भेट द्यायला येतात तपोवन भूमीमध्ये. खूप सुंदर हा प्रसंग तिथे त्यांनी मांडलेला आहे आणि आपण इथे आता दर्शन घेणार आहोत. इथे एक फलक लावलेला आहे तपोवनामधील राम, लक्ष्मण, नारायण हे. तर हा फलक लावलेला आहे, कुटी दाखवलेली आहे, हरण दाखवलेलं आहे. इकडे समोर हनुमानाची शेंदूरमुखी ही छान अशी ही मूर्ती आहे. देवीचं मंदिर आहे. इकडे हे महादेवाचं. तर असं आपण इथे हे इथून आता सुंदर असं हे छान असं मंदिर आहे. नंतर आपण त्याच्या बाजूलाच एक सर्वधर्म मंदिर आहे आणि त्याचं आपण दर्शन घेणार आहोत तिथे. तर तिथे सगळे म्हणजे पूर्ण सगळे मूर्त्या ठेवलेल्या आहेत. छान असं
खूप छान असं हे सर्व धर्माच्या तिथे मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि छान असं हे सुबक. त्याच्यानंतर तर या ठिकाणी गोदावरी व कपिला या अशा 2 नद्यांचा संगम आहे. वरती तुम्हाला तिथे दिसतच असेल, त्यांनी राम, लक्ष्मण, सीता यांचे फोटो आहेत. या ठिकाणी असे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. तर मी खाली काही गेलेली नाही. नंतर आपण इथे जी अशी तपोवनामधली जी नाशिकमधील तपोवना गोदावरी नदीच्या काठावर असलेले हे सुंदर पवित्र ठिकाण असून या ठिकाणी खूप सौंदर्य आहेत. नाशिक ऐतिहासिक समृद्धीसाठी ओळखले जाते. तर या ठिकाणी एक प्रभू रामचंद्रांची 70 फूट तर इथे ही 70 फूट उंचीची भव्य अशी ही प्रभू रामचंद्रांची मूर्ती इथे तपोवनामध्ये त्यांनी केलेली आहे. मस्त असं आहे हे ठिकाण हिरवळ आणि निसर्गरम्य दृष्टीने शांत असं वातावरण म्हणून प्रसिद्ध केलेले आहे. तर भगवान रामचंद्र ज्यांनी जेव्हा ते वनवासाच्या वेळी जेव्हा त्यांनी ह्या ठिकाणी आलेले होते, तर त्यांचं ह्या वनवासाच्या वेळेस ह्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी वनवास काळात हे ठिकाण अगदी पवित्र झालेलं आहे. तर आपण इथे मागचा बगीचा बघत आहोत. तर पूर्ण हा जो बगीचा केला आहे तर गोदावरीच्या घाटाच्याच बाजूला केलेला आहे त्यांनी. आणि आता नवीन आधुनिकतेनुसार हा बगीचा केला. काही इथे रामायणाचे दृश्य लिहिलेले आहेत आणि पूर्ण शेजारी पूर्ण घाट आहे. बरेच भाविक या ठिकाणी भेट देतात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब जरूर.